ही गोष्ट आहे प्रतीक आणि वृंदाची. मुंबईच्या एका जुन्या चाळीत वाढलेले दोघं, लहानपणापासूनचे मित्र आणि नकळत एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनलेलं पहिलं प्रेम. प्रतीक अभ्यासात फार पुढे नव्हता, पण मेहनतीत कुणालाही मागे टाकेल असा होता. दिवसभर तो स्विगी झोमॅटोवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा आणि रात्री उशिरापर्यंत एका गॅरेजमध्ये पार्ट टाइम. त्याचं एकच स्वप्न होतं, वृंदाला आयुष्यात कधीच कमी पडू द्यायची नाही. वृंदा दिसाया सुंदर होतीच, पण तिची स्वप्न त्याहून मोठी होती. तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. मात्र घरची परिस्थिती तितकीशी साथ देणारी नव्हती. ट्रेनिंग कोर्सची फी तब्बल 2 लाख रुपये होते. वृंदानंही प्रतीकला सांगितलं आणि त्या क्षणी प्रतीकने विचार न करता निर्णय घेतला. त्याने 2 वर्षांची जमापुंजी काढली, पण रक्कम अपुरी होती. शेवटी कुणालाही न सांगता त्याने आईची शेवटची आठवण असलेली सोन्याची बांगडी रेखली आणि वृंदाची फी भरली. तो फक्त एवढंच म्हणाला, तू तुझं स्वप्न पूर्ण कर, पैशांची काळजी माझी. वृंदा ट्रेनिंगला गेली आणि हळूहळू बदलत गेली. कपडे, राहणीमान, बोलणं सगळंच. आता तिला इंग्लिशमध्ये बोलायची सवय लागली होती आणि प्रतीक अजूनही साध्या मराठीतच जगत होता. तिला त्याचे मळलेले कपडे, त्याचा घामाचा वास आणि साधेपणा सगळंच नकोसं वाटू लागलं. 6 महिन्यांनी वृंदा एका नामांकित एअरलाइन्समध्ये सिलेक्ट झाली. पोस्टिंग मुंबईतच. प्रतीक आनंदाने फुलून गेला. त्याने तिला मरीन ड्राईव्हवर भेटायला बोलावलं. हातात एक साधं गुलाबाचं फूल आणि तिची आवडती कॅडबरी. वृंदा आली, पण यावेळी लोकलने नाही, महागड्या टॅक्सीमधून. काळे गॉगल, ब्रँडेड कपडे. प्रतीक उत्साहाने म्हणाला, वृंदा, अभिनंदन, मला तुझा खूप अभिमान आहे. पण वृंदाने त्याचा हात बाजूला सारला. थंड आवाजात ती म्हणाली, प्रतीक, आता मला प्रॅक्टिकल व्हावं लागेल. माझं स्टँडर्ड वाढलंय. मी हाय प्रोफाईल लोकांमध्ये वावरते. तू अजूनही त्या चाळीत, त्या डिलिव्हरीचे नोकरीच. आपली क्लास मॅच होत नाहीत. लोक मला हसतील. म्हणून आपण इथेच थांबलेलं बरं. प्रतीकच्या हातातलं गुलाबाचं फूल खाली पडलं. जिच्यासाठी त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली होती, तीच आज त्याला त्याची लायकी दाखवत होती. डोळे भरून आले, पण तो हसला. त्याने खिशातून एक पाकिट काढलं आणि तिच्या हातात दिलं. वृंदाला वाटलं कदाचित एखादं स्वस्त गिफ्ट असेल, पण आत होती गहाण ठेवलेल्या बांगड्यांची पावती. प्रतीक शांतपणे म्हणाला, तुला आकाशात उडताना बघायचं होतं, म्हणून मी जमिनीवर रात्रंदिवस राबलो. तुझ्या कोर्ससाठी आईच्या बांगड्या गहाण होत्या, त्या आता सोडवून आणल्या आहेत. तुला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि हो, एक लक्षात ठेव, विमान कितीही उंच उडालं तरी इंधन भरायला त्याला जमिनीवरच यावं लागतं. एवढं बोलून प्रतीक निघून गेला. पावसाळ्याच्या संध्याकाळी मरीन ड्राईव्हच्या गर्दीत तो हरवून गेला. वृंदा मात्र तिथेच उभी राहिली. ती आज श्रीमंत झाली होती, पण त्या क्षणी ती जगातली सर्वात गरीब मुलगी होती, जिनं काजेच्या तुकड्यांसाठी हिरा गमावला होता. कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहून यश मिळालं तर त्या खांद्याला लाथ मारू नका, कारण तो खांदा बाजूला झाला तर थेट जमिनीवर आपटायला वेळ लागत नाही. यश पचवता आलं पाहिजे, नाती विसरून नाही. ही पूर्ण स्टोरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. अशाच भावनिक आणि प्रेरणादायी ऑडिओ स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या ऑडिओ बुक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्हाला असेच प्रेरणा देत रहा. खुश रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.